नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती क्लिनिंगली केलेली आहे. आणि आज सकाळ सकाळीच मी जी वरची गॅलरी आहे माळ्यावरची, तर ती क्लीन करायला घेतलेली आहे. आणि खूप सकाळी आधी लवकर उठली होती, 5:30 वाजता वरती आली गॅलरी क्लीन करण्यासाठी. तर बराचसा अंधारसुद्धा होता आणि खूप थंडी वाजत होती, खूप हवा सुटली होती. वारा सुटल्यामुळे खूप जास्त थंडी वाजत होती आणि मला खूप वाताचा वगैरे त्रास आहे. त्यामुळे इतकं थंडीत काम करणं मला इझी नव्हतं. सो त्यामुळे मग मी टाळलं ते आणि आधी किचनमधली कामं वगैरे आवरून घेतली. नित्याची जी सकाळची आपली कामं असतात, चहा, नाश्ता वगैरे या सगळ्या गोष्टी, तर त्या सगळ्या मी आवरून घेतल्या. त्यानंतर इथे जवळजवळ 7 वाजता मी वरती आली क्लीन करण्यासाठी. आणि ते तुम्ही बघताय मी स्वेटर वेअर केलेलं आहे, कारण अजूनही थंडी लागत आहे आणि थंड पाण्यातच काम करायचं होतं, त्यामुळे स्वेटर वेअर केलेलं आहे. आणि वरची गॅलरी जी आहे ती मी दररोज क्लीन करत नाही, तर 4 दिवसातून, 5 दिवसातून किंवा कमीत कमी आठवड्यातून तरी एकदा क्लीन करते. परंतु इथे इतकी धूळ जमा होते ना, की असं वाटतं की महिना गॅलरीला हातसुद्धा लावलेला नाही, इतकी धूळ जमा होते. कारण त्याचं असं आहे की उंचावर आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, मी प्लास्टिकचा कागदसुद्धा लावलेला आहे, तरी देखील धूळ येते. आणि ते मांजरी, कबुतरं वगैरे खूप घाण करतात. त्यामुळे थोडीशी घाण होते गॅलरी. आणि याच गॅलरीमध्ये आम्ही कपडे वाळत घालतो, त्यामुळे स्वच्छ करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि ही सकाळीच क्लीन केली पाहिजे, जेणेकरून ना येणाऱ्या-जाणाऱ्याला वरून जे पाणी पडतं तर त्याचा त्रास होणार नाही. तर ती दक्षता घेऊनच मी सकाळच्या वेळेला किंवा मग रात्री झोपायच्या वेळेला, अशा वेळेलाच क्लीन करते, जेव्हा रहदारी रस्त्याने कमी असते. कारण वरून जे पाणी आपण क्लीन करतो गॅलरीचं, तर ते पाईपातून खाली येतं. परंतु थोडं तरी पाणी आहे ना इकडे-तिकडे सांडतं आणि खाली जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. त्यामुळे मी तसं टाळण्यासाठी अगदी लवकर किंवा मग रात्री क्लीन करते. तर शक्यतो सकाळचीच क्लीन करते, कारण सकाळी फ्रेश असतो आपण आणि कामं करायला उत्साहसुद्धा येतो. सो इथे बघा तुम्ही, गॅलरी मस्त अशी छान क्लीन झालेली आहे. गॅलरी क्लीन झाली त्यानंतर मग वरचा रूम जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला. इथे जसं तुम्ही बघताय, तर रूम छान असा पुसून घेतला. अगदी दोन्ही रूम क्लीन करून घेतले आणि दोन्हीही रूम छोटे-छोटे आहेत, परंतु वरती कोणी राहत नसल्यामुळे थोडेफार धूळ वगैरे जमा होते, तर ती अशी वरच्यावर मी क्लीन करत असते. तर तसं वरचं सगळं आवरून झालं. त्यानंतर मग मी किचनमध्ये खाली पुन्हा आली आणि आत्तापर्यंत सगळे उठले होते. लोलोसुद्धा उठला होता आणि हे सुद्धा उठले होते. तर हे प्रज्ञेला सोडायला ट्युशनला गेले होते. सो त्यामुळे मी देवपूजा इथे करायला घेतलेली आहे. कारण आज वार मंगळवार आहे आणि मंगळवारचं मी देवघर जे आहे, त्याचबरोबर जे काही चांदीचे, पितळेचे आणि तांब्याचे देव आहेत, तर ते क्लीन करते मी. आणि इथे जे 2 कलश तुम्हाला दिसतात, ते सुद्धा आधी क्लीन करून घेते. तर हे देवीचे कलश आहेत, जे अगदी खूप म्हणजे पूर्वीपासून आमच्याकडे देवघरात ठेवले जातात. तर माझ्या सासूबाई ठेवतात. तर त्यांचीच ती परंपरा मी पुन्हा कंटिन्यू केलेली आहे. सो इथे मी जे कलश आहेत ते क्लीन केलेले आहेत आणि त्यानंतर छान अशा सुक्या कपड्याने ते पुसून घेणार आहे. कारण हे तांब्याचे आहेत, तर ते जर पुसले नाहीत, आपण कोरडे केले नाहीत, तर त्याच्यावरती पाण्याचे डाग दिसतात आणि त्याचबरोबर ते लवकर काळंसुद्धा होतात. त्यामुळे ते व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं, जेणेकरून ना त्याची चकाकी जी आहे ते छान टिकून राहते. आणि ते पितांबरीनेच घासून घेते मी नेहमी. तर थंडीच्या दिवसांमध्ये ना पितांबरीने देव स्वच्छ करणं किंवा कोणतंही तांब्या पितळची भांडी स्वच्छ करणं थोडं डिफिकल्ट होतं. कारण स्किन ऑलरेडी आपली ड्राय झालेली असते आणि त्याच्यात आपण पितांबरी वापरतो, तर पितांबरीमध्ये बहुतांशी केमिकल वगैरे असतंच. तर त्यामुळे ना आपले हात जे आहेत ते अजून जास्त ड्राय व्हायला लागतात. तर इथे देवसुद्धा क्लीन करायला घेतलेले आहेत आणि मी किचन ओट्यावरच करते, कारण आमचा देवारा जो आहे तर तो खूप उंचावर आहे. अगदी टेबल किंवा खुर्ची जी आहे तर ती पायाखाली घेऊनच मग वर चढूनच करता येतं सगळं आणि तिथे क्लीन करणं मला शक्य नाही. त्यामुळे मी किचन ओट्यावर करते. आणि जसं की किचन ओट्यावरती क्लीन करणंसुद्धा खूप चांगलं आहे, कारण आपला किचन जे असतं तर तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि तिथेच आपण जर देवांना वगैरे क्लीन केलं तर ते काहीही हरकत नाही. बऱ्याच जणांचं असं मत असतं की बेसिनच्या इथे आपण करू नये, परंतु आपण बेसिन्स खूप व्यवस्थित असं क्लीन करत असतो. त्याचबरोबर आपलं किचनसुद्धा नेहमी स्वच्छ नीटनेटकं असतं आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद असतो तिथे. त्यामुळे इथे देव क्लीन करणं
मला तरी काही हरकत वाटत नाही. सो इथे देव मी छान असे मोठ्या पसरट परातीमध्ये घेतलेले आहेत आणि क्लीन करून घेतलेले आहेत. तर पितांबरी वापरताना नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे यूज अँड थ्रोवाला जर हँड ग्लोव्ज असेल तर तो नक्की वापरा. तर इथे माझे संपले होते, त्यामुळे मी काही ते वापरलेला नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट टाईम जेव्हा मी आणेन तर नक्कीच दाखवेन. कारण जेव्हा स्किन खूप जास्त ड्राय असते ना, आणि अशा वेळेला जर पितांबरी वगैरे ह्याच्याने आपण कोणत्याही गोष्टी क्लीन केल्या तर अजून स्किन ड्राय होते आणि खरखरीत असं हाताला थोडंसं फिलिंग होतं आणि खूपच ड्राय झाल्यामुळे ना थोडीशी आपलीसुद्धा चिडचिड होते दिवसभर. तर त्यामुळे ना इथे नेहमी तुम्ही हँड ग्लोव्हजचा वापर करा, जो यूज अँड थ्रोवाला असतो. मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होतं, तर त्याचा नक्की वापर करा. तर इथे जी पितांबरी आहे तर ती मी एका स्टोअरमधून घेते आणि ही पितांबरी खूप छान आहे. इतकी माझी स्किन जी आहे ती ड्राय होत नाही. कारण यामध्ये ना थोडासा ऑइलीनेस मला जाणवतो. म्हणजे थोडंसं आपल्याला बोलतात ना मॉइश्चरायझर लावल्यासारखा फील येतो. जेव्हाही मी क्लीन करते ना, तर मला खूप जास्त ड्राय वाटत नाही. परंतु जेव्हा नॉर्मल दुकानातून वगैरे मी घेऊन येते, तर त्यावेळेला मला खूप जास्त ड्राय वाटते ही पितांबरी. सो ही पितांबरी चांगल्या क्वालिटीची असल्यामुळे इतकं मला त्रास होत नाही या गोष्टीचा. तर इथे देव व्यवस्थित असे क्लीन करून घेणार आहे. त्यानंतर एका सुक्या कपड्याने सगळे देव जे आहेत ते पुसून घेणार आहे. कारण जसं मी सांगितलं, जर ह्या गोष्टी आपण जर व्यवस्थित पुसून ठेवल्या, देव वगैरे स्वच्छ जर कोरडे करून ठेवले, तर ते काळे पडत नाहीत आणि छान दिसतात आणि जरी आपण 2-3 दिवसांनी पूजा केली तरी त्याची चकाकी तशीच दिसते. सो आता संध्याकाळ झालेली आहे. प्रज्ञासुद्धा स्कूलमधून आलेला आहे आणि माझं डस्टिंगचं काम जे असते नॉर्मली सकाळी असतं. परंतु आज थोडं जमलं नाही, कारण ज्या दिवशी देवपूजा वगैरे असते ना, तर त्या दिवशी डस्टिंगला वगैरे इतका वेळ मिळत नाही. त्यामुळे मला जसं पॉसिबल होतं ना दुपारी, संध्याकाळी तसं मी करते. परंतु शक्यतो मी करण्याचा प्रयत्न करते दिवसातून थोडं तरी क्लीन. कारण आपण एकही दिवस जर हात नाही ना लावला तरी देखील खूप धूळ जमा झालेली दिसते. सगळ्यांच्याच घरी प्रॉब्लेम आहे हा धुळीचा. अगदी तुम्ही चाळीत राहा किंवा बिल्डिंगमध्ये राहा किंवा कुठेही राहा, तरी पण ह्या सगळ्या गोष्टींचा ना खूप प्रॉब्लेम होतो धुळीचा. आणि असं जर अस्वच्छ घर असलं ना, तर आपल्यालासुद्धा एक पॉझिटिव्ह फिलिंग येत नाही. त्यामुळे असं वरच्यावर क्लीन करत राहावं. लवकरच तुमच्यासोबतसुद्धा माझा वीकली क्लीनिंग ब्लॉग शेअर करणार आहे. त्याचबरोबर मंथली क्लीनिंग ब्लॉगसुद्धा नक्की शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला तो आवडेलसुद्धा. तर इथे प्रज्ञा टीव्ही बघतोय आणि माझं क्लीनिंगचं काम चालू काय आहे. तर इथे मी ओलाच कपडा करून घेतलेला आहे, कारण माझी लादी वगैरे जी आहे तर ती ऑलरेडी क्लीन करून झालेली आहे. त्यामुळे जर सुक्या कपड्याने मी पुसला तर सगळी धूळ जी ती पुन्हा खाली लादीवरती पडेल आणि मला पुन्हा तेच काम करावं लागेल क्लिनिंगचं. सो त्यामुळे ते ओला कपड्याचाच वापर केला. त्याचबरोबर हा जो फोल्डेबल टेबल आहे तर तो सुद्धा क्लीन केलेला आहे मी वरच्यावर. कारण त्याच्यावर सुद्धा बुक्स वगैरे किंवा प्रज्ञा अभ्यास वगैरे करतो. त्याचबरोबर माझंसुद्धा काही ना काही लिखाणाचं काम वगैरे असतं आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्याच्यावर ठेवतो सुद्धा. तर त्यामुळे मग ते देखील क्लीन असणं खूप गरजेचं आहे. कारण जर अस्वच्छ दिसलं तर आपल्याला स्वतःलाच पॉझिटिव्ह फिलिंग येत नाही आणि त्याचमुळं आणखीन कोणी जर आपल्या घरी आलं तर अगदी खूपच विचित्र वाटतं ते, जर धूळ वगैरे त्याच्यावरती जमा झालेली असेल. तर जर आपण अशी रोजची आपल्याला स्वतःला सवय लावून घेतली ना सगळ्या कामांची, तर नक्कीच तुमचं घर नेहमी स्वच्छ राहील आणि ही दररोजची कामं जी आहेत ना, तर तुम्ही अशा प्रकारे स्मार्टली जर केलीत, तर नक्कीच तुम्हाला ह्याची हेल्पसुद्धा होईल. तर इथे सगळं माझं आवरून झालं. त्यानंतर म्हटलं चला आपण थोडंसं यूट्यूबचं वगैरे मला ब्लॉग रायटिंग वगैरे होतं. त्याचबरोबर माझं शेड्यूलिंग होतं, की कोणता ब्लॉग कधी करायचा आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. तर नॉर्मली मी दुपारी किंवा मग सकाळी पहाटे करते. परंतु आज माझ्याकडे वेळ होता. माझं जेवण झालं होतं आणि मुलंसुद्धा खेळत होती. त्यामुळे माझ्याकडे थोडा वेळ होता. तर तो वेळ मी असा यूज केलेला आहे. त्याचबरोबर माझं कामांचंसुद्धा लिस्टिंग चालू असतं, की मला उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे. कारण या जर गोष्टी आपण केल्या नाहीत ना स्मार्टली, तर आपली कोणतीही कामं कोणत्याही दिवसात पूर्ण होऊच शकत नाहीत. कारण आपण फक्त सकाळी उठल्यावर ठरवलं, की काय करायचं ते हे विचार करण्यामध्येच अख्खा दिवस निघून जातो. सो त्यामुळे स्मार्टली विचार करा आणि अशा प्रकारे टाईम मॅनेजमेंट लिहिणं ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात, तर नक्कीच तुमची सगळी रोजची जी कामं आहेत ती इझी होऊ शकतात. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडा जरी युजफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. जर तुम्ही सपोर्ट दिला तर मला अजून उत्साह येईल तुमच्यासोबत छान छान टिप्स आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी. चला मग पुन्हा एक छानसा व्हिडिओ